माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपल्या या लढ्यातील एक प्रमुख नेते आणि अलीकडेच आमदारपदी आपण निवडून दिलेले ज.म. अभ्यंकर आणि जुन्या पेन्शनच्या शिलेदारांनो, एकच मिशन, हे जुनं नवं एकात्मिक हे कळण्याआधी आम्हा सर्वांना एकच कळतं, जुनं ते सोनं. हे काही नवं मागणं आहे असं नाही. आपण जे आम्हाला देत होतात तेच द्या हे मागतात, जुनं मागतात. असे आकाशातले चंद्र तारे काही मागत नाही, हे तोडून द्या ते तोडून द्या. आम्हाला जे मिळत होतं ते जे बंद झालं तेच आम्हाला पुन्हा सुरू करू द्या. याच्यापेक्षा दुसरी न्याय्य मागणी असूच शकत नाही. आणि म्हणून आपल्या ह्या मागणीचा, विनंतीचा, जी आत्ताच या व्यासपीठावरून विनंती करण्यात आली, ती विनंती आपण सर्वजण ज्यांना आधार मानतो ते उद्धव साहेब निश्चितपणानं करतील, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. वेतन आणि पेन्शन हा खरं म्हटलं तर प्रत्येकाचा एक अधिकार आहे. वयाच्या 58व्या वर्षापर्यंत शहर असो खेडं असो, राहायला घर असो नसो, जायला वाहन असो नसो, प्रत्येक सरकारी कर्मचारी, मग तो महसूल विभागातला असो की शिक्षक असो, आपली सेवा बजावत असतो. अख्खं आयुष्य सेवेत घातल्यानंतर त्याची अपेक्षा एवढीच की आता 98व्या वर्षानंतर मी निवृत्त झाल्यावर माझ्या पोरांकडे हात पसरून लाचारीनं उभं राहावं लागू नये. निदान 2 घास स्वाभिमानानं द्या, यापेक्षा ही वेगळी मागणी काय? त्यासाठीच निवृत्ती वेतन ह्या कल्पनेचा जन्म झालाय. नाहीतर काम घ्या आणि काम करा आणि दाम घ्या असंच झालं असतं. पण निवृत्तीचाही विचार ह्या पेन्शनच्या संकल्पनेमध्ये पूर्वीपासून झालेला आहे. आणि असं मला वाटतं, जेव्हा अनेक वृद्ध लोक, अनेक ज्येष्ठ नागरिक लाचार झालेले दिसतात, औषध पाहिजे असलं ते मिळायची मुश्किल, 2 वेळचं नीट आपल्याला आणि पत्नीला खाऊ घालायची मुश्किल, म्हणून पेन्शन हवी. बरं, पेन्शन कोणाला? सगळ्यांना मिळते, कर्मचाऱ्यांना मिळते असं एवढंच नाही, लोकप्रतिनिधींना सुद्धा पेन्शन मिळते ना. मी 22 वर्ष आमदार होतो, 15 वर्ष विधानसभेत, 7 वर्ष विधान परिषदेत. पहिल्या वेळेला माननीय बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला आणि विधानसभेत पाठवलं. त्यानंतर उद्धव साहेबांनी पुन्हा पुन्हा संधी दिली. ह्या 22 वर्षाची असं एक समजा की ती सेवा केली. सगळेच मानत नाहीत की लोकप्रतिनिधी करतात ती सेवा, पण आपण समजूया ती सेवा केली. आणि त्यामुळे मला पेन्शन चालू झाली. किती? मला 84,000 रुपये पेन्शन मिळते. मी आणि पत्नी, देव जेवढं आयुष्य देईल तेवढं आयुष्य 2 वेळ जेवू शकतो, एवढे पैसे तर नक्की मला मिळत आहेत. आणि मिळण्याची हमी शासनानं दिली आहे. पण माझंच नाही,
सगळे आमदार, खासदार, मंत्री यांना पेन्शनची तरतूद झाली आहे. आपल्या राज्याचे जे 3 रिक्षाची 3 चाकं तशी जे तिघे आहेत, त्यातले मिंधे पुढच्या नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार, घरी बसणार, पेन्शन चालू होणार. किती मिळणार? 70,000 रुपये मिळतील. त्यानंतर तुमचे देवाभाऊ ते घरी बसणार नोव्हेंबरमध्ये, त्यांना मिळणार 80,000 रुपये. आणि तिसरे दादा, तिसरे उपमुख्यमंत्री, त्यांना निवृत्तीनंतर म्हणजे अगदी नोव्हेंबर पासून 90,000 रुपये पेन्शन मिळणार. काय कमी आहे काय? पुन्हा ऑटोमॅटिक आपोआप दर 5 वर्षांनी त्यात वाढच होत असते. बरं, हे झालं राज्याचं. केंद्रात काय? मी सगळ्यांचं उदाहरण कशाला घेत बसू, तेवढा वेळी घ्यायचं नाही. आपले अगदी जनसामान्यांचे लाडले प्रधानमंत्री, त्यांना किती पेन्शन मिळणार आहे? मिळणार आहे की नाही? त्यांना अगदी आत्ता जरी ते घरी बसले, खरं तर मागच्या मे महिन्यात जनतेनं त्यांना घरी बसवायचीच तयारी केली होती. 2 कोंबड्या घेऊन ते उभे राहिले. पण जर घरी बसले असते तर त्यांना पेन्शन मिळाली असती 90,000 रुपये. कसे? तर एकदा खासदार निवडून आला की त्याला 25,000ची पेन्शन लागू होते हक्काने, एका टर्मसाठी, एका मुदतीसाठी. आणि त्यानंतर प्रत्येक मुदतीसाठी त्याच्यामध्ये 10,000 रुपयाची भर पडते. मोदी साहेब 3 वेळा खासदार झाले तर पहिल्या वेळेचे 25 आणि नंतरचे 10 असे 45,000 ही बेसिक पेन्शन आणि तेवढाच महागाई भत्ता, म्हणजे 45 आणि 45 मिळून 90,000 रुपये हक्काने मिळणार. मग पंतप्रधानाला, खासदाराला, मंत्र्यांना, आमदारांना ही पेन्शन जर मिळण्याचा हक्क असेल तर मग 58 वर्ष कर्मचारी असलेल्या मागितलं तर काय चूक आहे? त्यामुळे ही मागणी पूर्णपणे न्याय्य आहे, न्यायाची आहे, माणुसकीची आहे. माणूस म्हणून वयाच्या उत्तरार्धात जेव्हा संध्या छाया भिववीत असतात हृदयाला, त्यावेळेला हा एक दिलासा आहे. काय फार मोठं काय अगदी छान शोकीचं आयुष्य नाही जगता येणार, पण निदान कुणासमोर भिकेचा कटोरा घेऊन उभं राहावं लागणार नाही, एवढा आधार ह्या जुन्या पेन्शनमध्ये नक्की मिळतोय. मी काय सगळ्या सरकारच्या खडखडाट आहे, मग इथल्या नव्या योजना कशा जाहीर करता, तो सगळा तपशील सांगणार नाही. मार्गदर्शन आपल्याला होणार आहे, त्याच्यामध्ये त्या सगळ्याचा समाचार घेतला जाईल. पण एक सांगतो, तुम्ही एकजूट दाखवली तर काय होऊ शकतं. माननीय बाळासाहेबांनी तेव्हा 1966 साली की अगदी दुबळ्या झालेल्या, लाचार झालेल्या, हिणवल्या जाणाऱ्या आणि अगदी कुठेतरी कोपऱ्यात फेकल्या जाणाऱ्या मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधली आणि चमत्कार झाला. उद्धव साहेबांनी तीच एकजूट महाराष्ट्रात बांधली आणि तो चमत्कार कसा होतोय तो आपण बघितला. त्या चमत्काराचे तुम्ही साक्षीदार आहात. तुम्ही तुमच्या एकजुटीने मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राची ताकद दाखवून दिली आहे. तीच वज्रमूठ आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला अशी वर करून दाखवावी लागणार आहे. आणि तुमचं बोट हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या चिन्हावर पडणार. काही काही वेळेला अनावधानानं काही लोक खरं बोलून जातात. आपल्या राज्याचे सध्या टेम्पररी एक मंत्री आहेत, केसरकर, दीपक केसरकर. इथे बरेच शिक्षक आहेत आणि ते शिक्षण विभागाचे मंत्री आहेत.
ते चुकून खोटं नेहमी खोटं बोलतात, चुकून खरं बोलले. ते बोलले ते शिवरायांचा पुतळ्याची जी दुर्घटना घडली त्यावेळेला ते असं बोलून गेले की वाईटातून केव्हा केव्हा चांगलं घडतं. आता तेच होणार आहे. तुमच्यामुळे जे काही वाईट राज्य अनुभवाला येतंय, दिसतंय, त्याची जी काही लढाई आता होणार आहे 2 महिन्यांनी, ह्या सगळ्या वाईटातून एक चांगलं होणार, ते म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि उद्धव साहेब आपले मुख्यमंत्री होणार. आपण वाईट 2.5 वर्ष 2 वर्ष भोगतोय, त्याच्यातून हे आता चांगले दिवस समोर दिसत आहेत. ते जर चांगले दिवस सगळ्या महाराष्ट्राला दिसत असतील तर तुम्ही पेन्शनची मागणी करणारे जे आहेत त्यांना सुद्धा आपल्याला जुनी पेन्शन मिळेल ही आशा मनामध्ये पक्की बाळगायला कोणतीही हरकत नाही. एवढंच बोलतो. तुमच्या एकजुटीबद्दल जे रूप तुम्ही आज दाखवलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्हाला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.